असे भरपूर कितीतरी लोक आहे की त्यांचे बैल भरपूर पळतात. फक्त आता आता ट्रेंड म्हणलाय मुलाखत सोशल मीडिया. जरा सोशल मीडियाचा ट्रेंड झालाय. जर बैल मुलाखतीमध्ये झळकला तो बैल कमी जरी पळत असला तर बाबा 4 लोकांना माहिती होतं, 4 लोक फोन करते. आणि असा बैल किती जरी पळाला मुलाखत वगैरे सोशल मीडियावरती नाही दिसला तर बैल जो अंधारात राहतो तो अंधारातच राहतो. परत कोणाचा फोन येत नाही, काय नाही असा विषय. आता काही जण प्रॉपरच्या आयडी पण मुलाखती घेत नाही. आता जसं तुम्ही लांबून आले तसं जवळच्यांनी घेतल्या पाहिजे, आपलेच नाही कुणाचेही घ्या, प्रत्येकाचा बैल उजेडात येईल. आता तुम्ही एवढ्या लांब आले 600 किलोमीटर. तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या आता जालना जिल्ह्यामध्ये आहोत आणि हिंद केसरी मार्शलच्या गोट्यावर आलेलो आहोत. तर मार्शलबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया या बाईटच्या माध्यमातून. तर मार्शलची घडामोडी आणि तसाच इतिहाससुद्धा जाणून घेऊया. तर जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नाव सांगा तुमचे. माझं नाव संजय शिवाजीराव मोहिते. आणि ही गाडी कोणाच्या नावाने पडते? ओमकार शेटगिरी. ओमकार शेटगिरी. हां. गाव वगैरे सांगा, परिचय द्या. ओमकार शेटगिरी, वरफळवाडी, तालुका परतूर, जिल्हा जालना. जालना. तर दादा, किती वर्षापासून तुम्ही या नादात आहात? आम्ही साधारणतः 2 ते 3 वर्ष व्हायले. 2 ते 3 वर्ष. हां. आणि याच बैलापासून सुरुवात झालेली आहे? नाही, याच्या आधी बैल होऊन गेले, पण पहिला पळणारा हाच बैल आहे. हां. दावणीला. त्याच्या आधी कोणकोणते बैल होऊन गेले? काही नाव सांगता येणार नाही. असे पिस्तूल म्हणून देवा होता, पिस्तूल होता, हां, शंभू होता. शंभू. तर दादा, 2-3 वर्षामध्ये तुम्ही या नादात आले. हां. तर काय अनुभव आला? अनुभव काय, ते बैलच पळावा लागतो शेवटी. बैल पळाल्याशिवाय काहीच नाही. हां. बैल पळाला तर सर्व काही या क्षेत्रामध्ये. बैल नाही पळाला तर काहीच नाही समजायचं. ज्याच्या बैल पडाला त्यालाच या क्षेत्रामध्ये त्यालाच value किंमत आहे. ज्याचा बैल पळतो का त्यालाच किंमत. परत त्याला पैरे मिळतात. बैल थोडा काय बॅक फुटला गेला तर लोक नाव ठेवायला बी चालू करतात बैलाला. हां. मला वाटते बहुत ॲग्रेसिव्ह बैल आहे ना? हा. आता बाईटमध्ये दिसूनच पडत आहे ते ॲग्रेसिव्हपणा. तर जसा तुम्हाला वाटते का गरिबाचं क्षेत्र आहे म्हणून? नाही, गरिबाचं क्षेत्र नाही, पैशावाल्याचं बी क्षेत्र आहे. पण गरीबाकडे असला तर बैल पळावा लागतो. आणि श्रीमंताचं कसं आहे, ते पळणारा बैल बी विकत घेऊ शकतात. आपलं कसं आहे, आपण कमी पैशात बैल घेतला ते पळावा लागतो. तो पळाला तर आपलं सर्व काही गरीबाचं. गरीबातलं बैल पडतात तरी पण पैऱ्याला अडचण येते का? गरीबाला भरपूर अडचणी आहे. गरीबाला म्हणजे एकतर पैऱ्याच्या अडचणी येतात. परत बैल जरी पळाला तर तो अंधारातच राहतो. काही लोक जाणून बुजून त्याला ट्रोल करता, परेशान करता. त्याचा बैल पळत असला तर दुसरे 2-4 जण म्हणतात नाही नाही त्या बैलाला बैल द्यायचा नाही, असं तसं चालू राहतं. म्हणजे अडचणी लई येतात ना? अडचणी भरपूर असतात. बैल पडून सुद्धा अंधारात लोक ठेवतात. हा, ठेवतात. मग बैलाला स्वतःच्या जीवावर असाच अंधारातला बैल घेऊन स्वतःवर यावं लागतं. मार्शलचे काय इतिहास आहे दादा? मार्शलचा पहिल्यांदा आदत वयामध्ये ते शंकरपटाला भरपूर पळाला. जाईन त्या मैदानात पहिला, दुसरा, तिसरा असा कंटिन्यू गुलालात होता. मध्यंतरीच्या काळात थोडा त्याला पायाला मार लागला होता. 5-6 महिने बांधून राहिला होता. म्हणजे अंधारात सुद्धा बैल गेलेला आहे? हा, अंधारात म्हणजे 6 महिने बैल बांधून होता. त्याच्यानंतर फेऱ्याला पण कोणी बैल देत नव्हतं आम्हाला. मग आम्ही ओपनच्या मैदानात आदत घेऊन पळाला, कडनं पळालो 3 पण फेरी. आणि 3रा नंबर केला ओपनच्या मैदानात आदत घेऊन. मला वाटते दोन्ही खांदी कडनं. पब्लिकनं लागली की गाडी असं परायचं, गाडी पडन म्हणून असं पडणारच नाही गाडी, पडणं जर असेल. आणि पब्लिकच्या बादशाह आहे ना? पब्लिकचा ओरिजिनल बादशाह. याच्यासारखा मला वाटते बैल पण नाही मिळणार पब्लिकने पडणार. नाही, पब्लिकनं आमच्याकडे तर नाही झाला. लोकांकडे आहे भरपूर, पण आमच्याकडे पब्लिकचा पहिला हाच बैल. दोन्ही खांदी पब्लिकनं फुल स्पीड लावणारा. आता दाती वगैरे किती आहे? दाती आता जवळपास 1 महिना झाला, 6 दाती झाला. 6 दाती आहे. त्यामुळेच या बैलाला म्हणजे थोडीशी तकलीफ आहे. नाहीतर तिकडून लई कॉल येतात म्हणून आपल्याला दादानी सांगितलं. डेली 10 ते 15 कॉल येत असतात. आता कॉल आले. आता बंदी उठावाचा प्रश्न चालू आहे, तर बैल बहुतेक जाईल तिकडं. जाईल का? हा. तर काय सांगाल दादा मार्शलबद्दल? मार्शलबद्दल म्हणजे त्याने एकदम शून्यातून विश्व निर्माण केलं. आणि परत त्याच्या पळाच्या जोरावर जे काही, आता आम्ही 9-10 मुलं असतो त्याचसोबत, इतक्याचं पण नाव त्याच्या स्वतःच्या पळाच्या जीवावर आहे. पळाजीवर. हा, ते कमी पळो किंवा जास्त पळो, आम्ही कधी त्याच्यावर नाराज नाही. ते कमी जरी झाला तर आम्ही शांत त्याला आराम देतो. असं कधीच नाही की बाबा त्यानं म्हणजे पळून मार खाल्ला की आपण नाराज व्हायचं. परत बैलाला काही लोक काय करते, बैल नाही पळाला की मारहाण करते. आम्ही तसं काहीच नाही त्याच्यावर. कायम त्याच्यावर खुश.
आता जसं बैल डेली पळत तर आता पहिल्याला वगैरे अडचण येते काय? पहिऱ्याला आधी अडचणीच आल्या भरपूर वेळेस. हां. आता सध्या कॉलवर कॉल येतात कॉलवर call पहिऱ्यासाठी. येतात. हा आणि पण आम्ही पण आता तुम्ही आता एखादा माणूस म्हणला की बाबा आमचा बैल पळतो, आम्ही त्याला मोकळे म्हणून बैल देतो. आम्ही डोळ्यानं बघितलं ना त्या माणसाला बैल देतो डायरेक्टली. हां. अंधारातल्याच वासराला. वासरा देतो. टॉपच्या बैलात कुठल्याच पळाला नाही. कुठल्याच नाही पूर्ण अंधारातली घेऊन गुलाला ते. गुलाला काय? हा आदत वासरं दुसरे वासरं ओपनच्या एकाही बैलात पळाला नाही आणखी. म्हणजे तुम्ही आपली स्वतःची आधी परिस्थिती बघितली त्याच हिशोबाने आता दुसऱ्यांना हा, पण नाही खेळावं जसं की आपण परेशान होतो पैऱ्यासाठी, हा. तसं काही लोकांचं जाण ठेवून आपण पैरे करतो. देत असता. हा, एखाद्याचा फोन आला आदत वासरू चांगलं पळतो हां. तर म्हणला आता परवा नाही का तो असद म्हणून सुट्टी मेकर आहे, टॉपचा सुट्टी मेकर आहे, त्यानं फोन केला असा असा आदत वासरू ये. आम्ही एका फोनवर बैल घेऊन गेलो तिथं. मला वाटतं त्याच्यासोबत भांगशी माता गडामध्ये काहीतरी अपघात झाला बैलासोबत. काय झालं? हा, बैलाच्या गाडीचा पत्रा जो असतो का, पत्रा फाटून बैलाच पाय खाली गेलता. तर बैलाच्या पायाला जखम झालती. बैल गटाला टॉप पळून गट काढला होता अंतराने. सेमीला बैलाच्या पायाला सूज आलती तर बैल सेमीला कमी पळाला. कमी पडायला. हा, तरी पण लढत दिली लाल बादशाह आणि लक्षात पब्लिकनं गाडी. आणि कायम आजपर्यंत इतिहास आहे त्याचा, कुठंच असं बिना पब्लिकनं पळाला नाही. प्रत्येक मैदानात 2 फेरे पब्लिकनं होते हां. आणि पब्लिकनं पळून 2 फेरे गुलालात राहत होते. राहतो. सेमी आणि फायनल कायम कडल आहे. हां. तर जसं आता तुमचे धुरकरी आणि सुट्टी मेकर वगैरे कोण असतात दादा? सुट्टी मेकर असत भाई, असत भाई आणि असत धुरकरी भाई पळशीचे. पडशी आणि हा, आणि मनोज भाऊ तिकडलेच आहेत. आणि धुरकरी कोण असतात? धुरकरी पप्पू धुरकरी, हां. संतोष ड्रायव्हर वाखारी. आणि जे मेन गोष्ट आहे ती का नियोजन हा कोण करत असते? नियोजन मी ओमकार दोघं. तुम्ही दोघं करत असतात. वायदी वगैरे घेता का दादा? वायदी किती काय नाही घेतली, आणखीन नाही घेतली कोणाकडून. हां काय? वायदीसाठी फोन करतात लोक, हां. देऊ म्हणतात 10-20 हजार रुपये. आम्ही नाहीत घेत. नाही. फक्त आम्ही बैल पाहतो डोळ्यानं. मग कुठलाही असो, कसं वासरू असो, कधी गुलालात नाही गट नाही जरी काढलेला असला तर आम्ही त्या वासरात पळतो. बैल पळ मेन बघता तुम्ही? मेन म्हणजे वासरात पळ बघून. आणखीन तर बैल हाणलाच नाही, त्याच्यात वासरच आहेत कायम. आजपर्यंत कुठल्याच मोठ्या बैलावर नाही पडाले का? कुठल्याच नाही. हां. आदत आणि दुसराच घेऊन पडत असते. आदत आणि दुसरा. ओपनच्या सलग मैदानात तर 10 मैदानात एकच गाडी पळाली होती बैजान मार्शल म्हणून. हां. तर 10 पैकी 8 मैदान गुलाल झालता, 2 मैदान मार खाल्ला होता. ओपनच्या मैदानात सुद्धा ओपनच्या मैदानात दुसराच असतो गड्यात. दुसरं. आणखी काय सांगाल दादा आपल्याकडून? आपल्याकडून काय आता प्रेक्षक वर्गांना जसं नवीन मुलांना वगैरे काय? नवीन मुलांना काय, आता या क्षेत्रात भरपूर लोक नवीन आता तरुण पिढीची यायला लागली. तर तरुण पिढीनं आपली परिस्थिती पाहून हा नाद करावा, परिस्थितीनुसार करावा. नाहीतर 10 लाखाचा बैल घ्यायचा, परत लाख रुपयाला विकायचा. असं केल्याच्या नंतर शेत विकावं लागतील. 3 वर्ष 4 वर्षामध्ये काय अनुभव आला तुम्हाला? 3-4 वर्षात काय आम्ही आणखीन तर म्हणजे आम्हाला कुठलाही लॉस नाही. आणखीन आम्ही बैल पण टॉपला कुठला विकला नाही. पण जसं बैल पळाला, नाव झालं तर सर्व आहे. स्वतःचं नाव पाहिजे, बैल बी पळावं पाहिजे धावणीला. धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नाव सांगा तुमचे. माझं नाव ओमकार किसनगिरी, हां. मार्शल बैलाचा मालक. हां. आणि तुमच्याच नावाने गाडी पडत असते? माझ्या नावाने गाडी पडली. तर कसं वाटलं दादा का आपण या शहर क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे म्हणून? शहरी क्षेत्रामध्ये उतरलं म्हणजे एक आवड होती आणि भावाला पण समजा होता नाद पहिल्यापासूनच, हां. त्याच्यामुळं घेतला होता. आणि त्याने करून दाखवली पळाला बैल की नाव बी झालं समजा. हां. हा, आता किती वर्ष झाले तू आला तर या नाद? आता मला तर समजा 2-3 वर्ष झाले. मार्शलला समजा 2.5 वर्ष झाले समजा घेऊन. 2.5-3 वर्ष झाले. हां. आणि कोणत्या ग्रुपच्या नावाने आपला गाडी वगैरे पडत असते? गाडी वगैरे फक्त नाव टाकतो आपण, माझ्या नावाने पळते गाडी. तुमच्याच नावाने? हा, माझं नाव. काही ग्रुप वगैरे नाव नाही दिले? नाही, ग्रुपचं नाव नाही दिलं. हां. नाही. तर काय सांगशील दादा मार्शलबद्दल? मार्शलबद्दल सांगायचं म्हणजे जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. कारण की बैलांना असं सगळं आपल्याला जेवढं समजा पाहिजे तेवढं सगळं करून दिलं. फक्त काही कारणास्तव बैलाला थोडा मारहाण होती पहिले, ते पायाला लागलं होतं, हे चालतं, त्यामुळे थोडा स्टॉप होता, जरा रेस्टवर होता बैल. लय अग्रेसिव्ह दाखवतोय बाईट मध्ये. ऍक्टिव्ह आहे तो. तुला स्वतःला सुद्धा भीती लागते काय बैलाबद्दल? नाही, आता बैलाबद्दल भीतीचं तर नाही मला, पण तो मारतो, सगळ्यालाच मारतो ते. हा, तरी पण समजा लोक म्हणते आता कसं सांभाळायचं काय, पण आता आवड तर आवडच. आणि याची रतीप वगैरे कशी असते? रतीप वगैरे म्हणजे आता खुराकात जर म्हणलं आपल्या इकडं तर समजा त्याच्यामध्ये तूप असतं, याला
खारीक खोबरं, बदाम, शेंगदाणे, मग बाकी मग आपलं भाड्यामध्ये असतं गव्हाचा उंडा, डबल मका, उडीद, हरभरं एवढं असतं याला. तर बैल तुमच्या पळत आहे कंटिन्यू. हा. तर याला कोणी मागणी वगैरे केली असतील ना मोठ्या मालकाने वगैरे? आता भरपूर झाल्या म्हणा, पण आता सहजासहजी बैल म्हणलं द्यायचंच नाही. आता नाव केलं बैलांचं कोणाची इच्छाच नाही. आता सगळे आमचे जेवढे आता मित्र कंपनी सगळ्यांच्या मनात नाहीच की समजा बैल द्यायचं म्हणून. हां का? हा, सगळे बैला साडीच येते. हां. आता तू युवा मालक आहे, हा. तर तुला कसा वाटला हा क्षेत्र? क्षेत्रामध्ये काय आता जर म्हणलं तर क्षेत्र तर समजा शक्यतो आता नवीन पिढीने समजा असं तर करावंच नाही समजा, कारण की शिक्षणाकडे भर द्यावा. पण शेवटी मी बी शिकतोय, पण आता शेवटी नादच असतंय. काही व्यवसाय वगैरे करत होता? व्यवसाय सध्या काय ना शेतीचं असं शिक्षण चालू असतं. मग आता जसं तू शेतीच्या भरोशावर केला, तर पप्पा वगैरेच्या भरोशावर नाद करताय का स्वतःच्या भरोशावर करताय? नाही, स्वतःच्या भरोसा म्हणजे पप्पाच आता समजा काय काम आहे समजा काय नसते तर समजा घरीच असते तर. हां तर मग पप्पाच्या पायाचं थोडं ऑपरेशन झालेलं आहे. हां. तर मग काम हे वगैरे काय जमत नाही. तर मग भाऊ मी समजा शेती बघतो, शेती बघत बघतच नाद करतो. शेती बघत नाद करता. हां. आणखी एकच आहे का दावणीमध्ये बैल? हा एकच आहे. आणि हे आपल्या घरचे यांच्याकडे बी कोणीवर म्हणून आता सध्या आदत आहे. हा, आपल्या घरचंच आहे. तर आता मग याच्या मेंटेनन्स वगैरे कसं असते, पैशाचे वगैरे म्हणजे या क्षेत्रात जर आपण उतरलंय तर याला पैशाची लई म्हणजे उलाढाल लागते. मग तिथे कसं काय असतं तुमच्या? का कसं काय आता घरचे तर आता सगळे आता पप्पाच्या हातात असं सगळे पप्पा काय बोलत नाहीत. जायचं तिथं जा, काय करायचं करा, पप्पा शेवटी पुरवते सगळं. प्रत्येक काढ्याला पैसे देतात. प्रत्येक अड्ड्यात? असं काय नाही, पैसे घरी घरच्याकडून काय आणून असं नका आणू. अडचण नाही की सगळं बाबा मार्शललाच काय खर्च. करता काय नाही. मार्शलच करता. इथला पैसा इथेच? हा. इथला पैसा पूर्ण मार्शलला आहे. जेवढा आता समजा बक्षिसाचा बक्षीस एक रुपया आलं, घरी नाही. ते जागची जागाच त्याला सगळं म्हणजे खुराक ते सगळं आणून ते जागची जागाच. हां का? हा. आणखी काय सांगशील दादा? आणखी काय नाही की बैल बाबा पळायचं जर म्हणलं तर पब्लिक नाही पूर्णपणे ठाम. बघा एवढा बैल पडते, पण याची आजपर्यंत म्हणजे मला जास्त प्रमाणात बाईट वगैरे दिसत का ना? बाईट वगैरे फक्त एक मैदान दिलं की असं बैल त्याच कारणाने समजा बैल अंधारात हे राहतात, गंज पळते बैल, पण सहजासहजी कोणी विचारित नाही. मग आपण स्वतः बोलून बाबा कोणाला तरी की बाबा असं करा काही. म्हणजे गरीबाला हे क्षेत्र नाहीच आहे. क्षेत्र नाहीच गरीबाचं. गरीबाला म्हणजे क्षेत्र होतं म्हणजे असं नाही की गरीबा क्षेत्र होतं, पण विषय असं झाला ते पैशाचं कोणी वाद्या मागायला काय मागायला पैरायला अडचणी यायला लागल्या. हां. त्यामुळं मग पळणारे बैल गरीबाच्या अंधारातच राहिले. अंधारच आहे. हा. धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. नमस्कार दादा. नमस्कार. बैल मालक तुम्ही दुसरे हो ना? हो. भावात आहे हो ना? हा. तर काय सांगशील दादा मार्शल बद्दल? मार्शल बद्दल काय, त्याच्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. हां. हा. तर दोघे भाऊ बैलाचा सांभाळ करत असता हो ना? हा, दोघं भाऊ. दोघे भाऊ. भावाच्या नावावरती गाडी पळते समजा, आपण सांभाळ करतो, नियोजन वगैरे आमचे मोठे बंधू संजय मोहिते हा दोघं जण करते. पडद्यामागचे हिरो? पडद्यामागचे हिरो वगैरे काय नाही समजा, फक्त बैलाची सांभाळणी वगैरे आणि मैदानाचं एवढं तेवढं नियोजन, बाकीचं नियोजन तर सरासरी दोघंच करते. खुराकाचं याचं नियोजन पूर्ण तो करतो. हा. आणि जास्त प्रमाणात तू शेती वगैरेच करत असते? हो, शेती बघूनच ना. शेती बघूनच नाही? हो. हां. तर आणखी काय सांगशील दादा? सांगायला काय आहे परत आपलं? हां का? धन्यवाद दादा. तरी आपल्या परीने काय सांगशील? सांगायला काय आहे बैलाचं, आता मुलाखती होत नाही म्हणून बैल अंधारात आहे. बैल पळतो भरपूर. हां. आता याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नाही म्हणलं बी तर आपल्याला कमच कम 15 ते 20 गुलाल आहे. 1 नंबरात 2 नंबरात सरासरी समजा फायनल गुलाल आणि 1-2 नंबर आपण भरपूर वेळेस केलेले. परत कडनं पळून आज जर बैलगाड्यामध्ये पाहायला गेलं तर कडच्या बैलाला जास्त मार्केट आहे, आणि जो बैल कडनं पडेल त्याच्यावाल्या मुलाखती होईल तेवढं फास्ट पडतात. परंतु आपला बैल एवढा कडनं पळून परत चांगल्या बैलाच्या गाड्या मारलेल्या बैलानं, पण बैलाची मुलाखत वगैरे आतापर्यंत नाही, त्या कारणानं बैल अंधारात आहे. आता तुम्ही एवढ्या लांबनं आली तर इथं काही जवळचेच युट्यूबर आहे ती, पण जवळचे युट्यूबर असताना त्यांना कसं मोठ्याच्या बाईट घ्यायची. आता मी वैयक्तिक मीच नाही, असे भरपूर कितीतरी लोक आहे की त्यांचे बैल भरपूर पळतात. फक्त आता आता ट्रेंड म्हणलाय मुलाखत जरा. सोशल मीडिया. हा, सोशल मीडियाचा ट्रेंड झालाय. जर बैल मुलाखतीमध्ये झळकला, तो बैल कमी जरी पळत असला तर बाबा 4 लोकांना माहिती होतं, 4 लोक फोन करते. आणि असा बैल किती जरी पळाला, मुलाखत वगैरे सोशल मीडियावरती नाही दिसला तर बैल जो अंधारात राहतो तो अंधारातच राहतो. परत कोणाचा फोन येत नाही, काय नाही असा विषय. आता काही जण प्रॉपरच्या आधी पण मुलाखती घेत नाही. आता जसं तुम्ही लांबून आले तसं जवळच्यांनी घेतल्या पाहिजे, आपलेच नाही कुणाचेही घ्या, प्रत्येकाचा बैल उजेडात येईल. आता तुम्ही एवढ्या लांब आले 600 किलोमीटर, तसं हे जवळच्या असताना कोणी मुलाखती घेत नाही समजा जवळच्या लोकांच्या. हा. धन्यवाद दादा.